पाहताय ना कशी चरचरीत फोडणी बसली आहे चटणीला. आणि इडलीसुद्धा पहा कशी सॉफ्ट स्पंजी जाळीदार मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखी पांढरी शुभ्र झाली आहे. ते सुद्धा इनो, सोडा, दही, ताक, सायट्रिक ॲसिड या कशाचाही वापर न करता अगदी नैसर्गिक पद्धतीनं. तुम्हाला सुद्धा जर अशा प्रकारे इडली चटणी करायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण वेळोवेळी भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. चला तर पाहूया सॉफ्ट स्पंजी जाळीदार मऊ लुसलुशीत कापसासारखी पांढरी शुभ्र इडली आणि खमंग चटणी. सॉफ्ट स्पंजी जाळीदार मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली करण्यासाठी इथे आपल्याला 3 वाट्या इडली रवा, 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी पोहे घ्यायचे. आपण रोज कांदे पोहे करतो ना, तेच पोहे आपल्याला इथे वापरायचे. हा इडली रवा घरीच कशा पद्धतीनं तयार करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर नुकतीच अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली, ती जरूर पहा. आता ही उडदाची डाळ आपल्याला पाण्यानं 3-4 वेळा चोळून अगदी स्वच्छ धुवून घ्यायची. जोपर्यंत या डाळीचं पाणी अगदी नितळ दिसत नाही आहे ना, तोपर्यंत आपल्याला ही डाळ धुवत राहायची आहे. हे पहा, आपल्या डाळीचं पाणी आता नितळ दिसतं. आता डाळीतलं सगळं पाणी निथून काढायचं, नवीन पाणी घालायचं, डाळीवर झाकण ठेवायचे आणि ही डाळ आपल्याला कमीत कमी 4 तास भिजत ठेवायची आहे. बरोबर लगेचच आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये 3 वाट्या इडली रवा घालायचा आहे. त्यामध्ये पाणी घालायचे, रवा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. 5 मिनटं हे पातेलं तसंच ठेवायचं आहे. म्हणजे हे रवा खाली राहतो आणि पाणी वर राहतं. आणि या पाण्यावर जर काही रव्यामध्ये कचरा असेलच तो तरंगतो. मग आपल्याला हे पाणी काढायचं आहे, नवीन पाणी घालायचं आहे. पाणी व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि हा रवा देखील आपल्याला 4 तास भिजण्यासाठी उडदाच्या डाळीबरोबर ठेवून द्यायचा आहे. रवा 4 तास भिजायला हवा असं काही नाही, तासभर भिजला तरी चालतो, परंतु आपण उडदाची डाळ भिजवलीच आहे ना, म्हणून त्याबरोबर भिजत घातलं एवढंच. आता पोह्यांमध्ये देखील पाणी घालायचे, हलक्या हातानं पोहे स्वच्छ धुवायचे, पाणी काढून घ्यायचे, नवीन पाणी घालायचे, पोह्यांवर झाकण ठेवायचे आणि पोहे देखील भिजवून घ्यायचे. पोहे तर अगदी 5 मिनिटातच भिजतात, त्यामुळे नंतर भिजवले तरी सुद्धा चालणार आहे. 4 तासानंतर इडली रव्यावरील आणि उडदाच्या डाळीवरील झाकण काढायचे. आपले दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत. आता रव्यामधील आणि उडदाच्या डाळीमधील पाणी निथून काढायचे. आता मिक्सरचं मध्यम आकाराचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला पाणी निथून घेतलेली उडदाची डाळ घालायची आहे. 1 वाटी पाणी देखील घालायचं आहे आणि ही उडदाची डाळ आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायची आहे. उडदाची डाळ अर्धवट बारीक झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेले पोहे घालायचे, अर्धी वाटी पाणी घालायचे आणि दोन्ही जिन्नस पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरवर अगदी बारीक करून घ्यायचे, एकदम गंधासारखे बारीक करून घ्यायचे. आपण पुरेसं पाणी घातलं आहे, त्यामुळे आपले हे दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झालेत. बारीक करताना उगीच जास्त पाणी घालायचं नाही आहे, दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित फिरतील इतपतच पाणी घालायचं. आपण 1.5 वाटी पाण्याचा वापर केला आहे. आता एक कुकर घ्यायचा आहे आणि या कुकरमध्ये आपल्याला बारीक केलेल्या दोन्ही जिन्नसांचं मिश्रण घालायचं आहे. आता आपण जो इडली रवा भिजत ठेवला होता ना, त्यातलं सगळं पाणी आपण निथून घेतलेलं आहे. आता हा इडली रवा देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे. इडली रवा आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा नाही आहे, पाणी निथून घेतलेला इडली रवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. सगळे जिन्नस चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत, एकजीव करून घ्यायचेत. नंतर यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे आणि मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे मिश्रण आपल्याला कमीत कमी 8 तास कुकरमध्ये असंच भिजत ठेवायचं आहे. पातेल्यापेक्षा किंवा डब्यापेक्षा कुकरमध्ये लवकर मिश्रण फुगून वर येतं, चांगलं फर्मेंट होतं, म्हणून आपण कुकरमध्ये ठेवलं आहे. आता हा कुकर आपल्याला एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचा आहे, म्हणजे किचनच्या ट्रॉलीज वगैरे असतात ना, अशा ठिकाणी जास्त उष्णता असते. पावसाळ्याच्या, हिवाळ्याच्या म्हणजेच थंडीच्या दिवसांमध्ये काय करायचं, एखाद्या पातेल्यामध्ये कुकरचा तळ बुडेल इतपत कोमट पाणी घ्यायचं आणि या कोमट पाण्यामध्ये हा कुकर ठेवायचा. कुकर एखाद्या उलनच्या म्हणजे लोकरीच्या शालनं किंवा स्वेटरनं लपेटून घ्यायचा, म्हणजे ऊब निर्माण होते आणि आपलं मिश्रण लवकर फर्मेंट होतं आणि चांगलं फर्मेंट होतं. आता आपण तसं काहीच करणार नाही आहोत, कारण अजूनही वातावरण बऱ्यापैकी उष्ण आहे. परंतु एक गोष्ट तुम्ही इथे आवर्जून लक्षात ठेवा, जेव्हा आपण हे कुकरमध्ये मिश्रण भिजत ठेवतो, फर्मेंट करण्यासाठी ठेवतो ना, ते फक्त 8च तास ठेवायचे, त्यापेक्षा जास्त तास ठेवायचं नाही आहे. जर प्रमाणापेक्षा जास्त काळ हे मिश्रण कुकरमध्ये फर्मेंट झालं ना, तर कुकरचा स्फोट होण्याची शक्यता असते. तुम्हाला जर अंदाज नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये 12 ते 14 तास हे मिश्रण फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता. 8 तासानंतर झाकण काढायचे. पाहताय ना तुम्ही आपलं मिश्रण कसं फुगून वर आलं आहे, एकदम फसफसलं आहे. जर 8 तासांपेक्षा जास्त वेळ आपण हे मिश्रण कुकरमध्ये ठेवलं असतं ना, तर कदाचित कुकरचं झाकण उघडलंच नसतं. म्हणून 8च तास हे मिश्रण आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे, अर्थात वातावरणाचा अंदाज घेऊन. हे पहा, आम्ही पूर्वी एकदा कुकर असाच 16 तास ठेवला होता. त्यानंतर काय झालं होतं पहा,
डायरेक्ट कुकरच्या शिट्टीमधूनच मिश्रण बाहेर येत होतं आणि झाकण उघडता उघडत नव्हतं. मग शिट्टी काढली तर त्यातूनही मिश्रण बाहेर येत होतं आणि शिट्टी काढल्यानंतर देखील झाकण उघडलं जात नव्हतं. जवळजवळ 1 तासाभरानंतर मग झाकण उघडलं. म्हणून कुकरमध्ये मिश्रण फर्मेंट करताना फक्त 8च तास ठेवायचे, त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर कुकरचं झाकण उडू देखील शकतं. आता मिश्रण आपल्याला खालपासून वरपर्यंत चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. आत्ता आपण लगेचच काही एवढ्या मिश्रणाची इडली करणार नाही आहोत. 1 कुकर होईल इतपतच इडली आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला जेवढं मिश्रण लागतंय ना तेवढं मिश्रण एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मिश्रण फर्मेंट करताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे चव घेऊनच आपण यामध्ये मीठ घालायचं आहे. उडीद डाळ आणि पोहे मिक्सरवर बारीक करताना आपण 1.5 वाटी पाण्याचा वापर केला आहे. ज्या वाटीनं सगळं साहित्य घेतलं होतं ना तीच वाटी आपण पाणी घेण्यासाठी वापरली आहे आणि इडली रव्यातलं सगळं पाणी निथून काढलेलं आहे. एवढ्या 1.5 वाटी पाण्यामध्ये आपल्या इडलीच्या मिश्रणाला धारदार अशी अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे. आपल्याला वरून पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे. शिवाय आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित फर्मेंट झालं आहे, फसफसून वर आलं आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये इनो काय सोडासुद्धा घालण्याची गरज नाही आहे. आता एका बाजूला कुकरमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आता नेहमीप्रमाणे इडली पात्राला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि 1-1 पळी मिश्रण आपल्याला या प्रत्येक कप्प्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण इतकं फसफसून वर आलेलं आहे, आपल्याला यामध्ये सोडा घालण्याची अजिबात गरज नाही आहे. त्यामुळे आपण सोड्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. कुकरमधलं पाणी चांगलं गरम झालं आहे. आता या इडलीच्या प्लेट आपल्याला कुकरमध्ये ठेवायच्या आहेत. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आचेवर 10 मिनटं दरदरून वाफ काढायची. 10 मिनटांनंतर झाकण काढायचं आहे. आपल्या इडल्या पूर्णपणे फुगून वर आलेल्या आहेत. आता यांना बोट लावून पाहायचं आहे. बोटांना मिश्रण अजिबात चिकटत नाही आहे, याचा अर्थ आपल्या इडल्या पूर्णपणे शिजल्यात. आता प्लेट बाहेर काढायच्यात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात. प्लेट पूर्णपणे थंड झाल्यानंतर चमच्याच्या अथवा सुरीच्या साहाय्यानं या इडल्या आपल्याला सुरुवातीला कडेच्या साहाय्यानं सोडून घ्यायच्यात आणि नंतर मग पूर्ण काढून घ्यायच्या. सगळ्या इडल्या आपल्याला अशा पद्धतीनं सोडून घ्यायच्यात आणि मग एका प्लेटमध्ये काढून ठेवायच्यात. पाहताना तुम्ही सोडा इनो कशाचाही वापर न करता आपली इडली कशी सॉफ्ट स्पंजी जाळीदार आणि पांढरी शुभ्र झाली आहे. आता आपण लगेचच इडलीसाठी लागणारी चटणी पटकन तयार करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला चिमूटभर मेथीचे दाणे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 5-6 कढीपत्त्याची पानं, 2 चमचा हरभरा डाळ, मूठभर शेंगदाणे घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिनिटभर मध्यम आचेवर एकसारखे परतत राहायचे. शेंगदाण्यांचा रंग बदलला आणि डाळीचा देखील रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला मूठभर डाळ, 4 तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा आपल्याला फक्त 1 मिनिट परतून घ्यायचे. हरभरा डाळ किंवा डाळ यापैकी कोणताही एक जिन्नस तुम्ही वापरू शकता, परंतु डाळ भाजलेलं असल्यानं आपली चटणी खमंग होते आणि दाटसरपणा देखील येतो. किंवा मग शेंगदाणे किंवा डाळ यापैकी एकच जिन्नस वापरू शकता. आपले सगळे जिन्नस खमंग खरपूस परतून झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे. 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, मूठभर देठासहित कोथिंबीर, अगदी थोडीशी चिंच, 1 चमचा साखर, चवीप्रमाणे किंवा अर्धा चमचा मीठ घालायचे. 1/2 वाटी पाणी घालायचे आणि आता आपल्याला सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. सुरुवातीलाच खूप पाणी नाही घालायचं, नाहीतर मग सगळे जिन्नस भांड्यामध्ये नुसतेच फिरत बसतात, व्यवस्थित बारीक होत नाहीत. पहिल्या बॅचमध्ये सगळे जिन्नस अर्धवट बारीक करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, झाकण लावायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर अगदी बारीक करून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले सगळे जिन्नस मिक्सरवर अगदी बारीक करून झालेले आहेत. बारीक केलेले हे सगळे जिन्नस आपल्याला एखाद्या पातेल्यात काढून घ्यायचे आहेत. आपली चटणी तशी खूप घट्ट आहे, म्हणून यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला चटणी अगदी सरसरीत करून घ्यायची, घट्ट करायची नाही. आता या चटणीवर आपल्याला कडकडीत फोडणी घालायची. त्यासाठी फोडणी पात्रामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे मेथीदाणे, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या यांची कडकडीत फोडणी करायची आणि ती चटणीवर घालायची. फोडणी घातल्या लगेचच चटणीवर झाकण ठेवायचे. झाकण 1 मिनिट तसंच ठेवायचं. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं. फोडणी चटणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपली खमंग चटणी तयार झाली आहे. अशा प्रकारे फोडणी घातल्यावर 1 मिनिट झाकण ठेवलं ना तर सगळी फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित मुरते.
आपली कापसासारखी पांढरी शुभ्र सॉफ्ट स्पंजी जाळीदार मऊ लुसलुशीत इडली तयार झाली आहे आणि चटणी देखील तयार आहे. आता ही इडली चटणी आपण एखाद्या प्लेटमध्ये सर्व करूया. आपण जी ही चटणी तयार केली आहे ती खमंग, गोड, आंबट, तिखट आणि रसरशीत केली आहे. त्यामुळे इथे सांबारची अजिबात गरज नाही आहे. तरीसुद्धा जर तुम्हाला सांबार हवा असेल तर तुम्ही सांबार देखील करू शकता. किंवा चटणी सांबार असं काहीच करायचं नसेल तर इडलीवर बटर घालून बटर इडली देखील करू शकता. एवढंच कशाला, इडली फ्राय, चिली इडली असे नेहमीपेक्षा वेगळे प्रकारही तुम्ही करू शकता. कारण आपली इडलीच इतकी मस्त झाली आहे, इडलीचा कोणताही प्रकार करा तो छानच होईल. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे इडली चटणी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.